श्रीराम जय जय राम। भगवंताशी आपले नाते जोडावे। भगवंताचे नाम मुखातून न येण्यापेक्षा मुके पण बरे नाही का? दृष्टी तर भगवंताची मूर्ती पाहत नसेल तर ती दृष्टी काय कामाची? आपले कान त्याची कीर्ती जर ऐकत नसतील तर ते कान काय कामाचे? डोळ्यांनी भगवंताची मूर्ती पाहणे, मुखाने भगवंताचे नामस्मरण करणे, कानांनी त्याचेच गुणानुवाद ऐकणे, हाच खरा अभ्यास आहे. भगवत चरित्रे ऐकायचे कशासाठी? तर त्याप्रमाणे वागण्यासाठी. भगवत प्राप्तीसाठी एक सुलभ उपाय आहे. भगवंताशी आपले नाते जोडावे. कोणते तरी नाते लावावे. भगवंत हा माझा स्वामी आहे, मी त्याचा सेवक आहे. तो माता, मी लेकरू. तो पिता, मी पुत्र. तो पती, मी पत्नी. तो पुत्र, मी आई. तो सूत्रधार, मी बाहुले. असे काही नाते लावावे. मुलगा दत्तक घेतल्यावर मग त्याच्याशी पुत्रप्रेम लावतो की नाही? लग्न होण्यापूर्वी कोण नवरा आणि कोण बायको, पण लग्न होताच ते नाते लावतो आणि सहवासाने प्रेम वाढवितो. प्रेम केल्याने प्रेम वाढते. तसे भगवंताविषयी प्रेम कोणाचे तरी नाते लावून वाढवावे, किंबहुना तो स्वभावच व्हावा, म्हणजे भगवत प्राप्ती सुलभ होते. हनुमंताने दास्य भक्ती केली, रामाला आपल्या हृदयातच ठेवले. गुहकाचे रामावर तसेच प्रेम होते. रावणाने शत्रू म्हणून, भरताने भाऊ म्हणून, सीतामाईने पती म्हणून, विभीषणाने मित्र म्हणून, हनुमंताने स्वामी म्हणून भगवंताला आपलासा करून घेतलाच. ज्या गावात मारुती नाही त्या गावात राहूच नये. मारुती गावात नसेल तर निदान आपल्या घरी तरी ठेवावा. घरात देवाची उपासना करावी. घर हे मंदिराप्रमाणे असावे. परान्न म्हणजे दुसऱ्याने मिळवलेले अन्न. आपण घरी जे अन्न खातो ते देखील परान्नच आहे, कारण अन्नदाता परमात्माच आहे. त्याचे स्मरण ठेवून अन्न खावे. चवीला बळी न पडता जरूर असेल तेव्हा आणि तेवढेच खाणे, याचे नाव सात्विक आहार होय. मुख्य म्हणजे प्रत्येक गोष्टीत भगवंताची आठवण राहिली पाहिजे. मग ते खाणे, पिणे, गाणे, बजावणे, हिंडणे काहीही असो. गायनामध्ये ठरलेल्या सुरात शब्द म्हणायचे असतात. त्यामध्ये भगवंताची आठवण राहणे कठीण असते. गायन हे करमणुकीकरिता असले तरी भगवंताला अशा प्रेमाने आळवावे की त्याच्या डोळ्यात पाणी यावे. राम आपल्या जरुरीपुरते कुठेही देतो, म्हणून भगवंत देईल त्यात समाधानाने राहायला शिकावे. प्रपंचात दुःख प्रसंग आले म्हणजे मग रामस्मरण होते. तसे ते सर्व काळी करावे. रामावर श्रद्धा पूर्ण असावी, म्हणजे आपली काळजी त्याला वाटते. श्रीराम जय जय राम. चैतन्यवाणी भगवंताच्या नामात राहिल्यावर त्याला आपलासा करून घ्यायला निराळे काही करण्याची जरुरी नसते. श्रीराम जय जय राम. श्रीराम समर्थ. दासबोध समास 1 दशक 4. प्रस्तावना. आज आपण समास 1 दशक 4 मधील उपदेश जाणून घेणार आहोत. पहिल्या 3 दशकात समर्थांनी मनशुद्धी, संगती, निंदा चुगली, वाणी नियंत्रण, अहंकार यावर मार्गदर्शन केले. आता या 4थ्या दशकात समर्थ सांगतात, मनुष्याने योग्य आचार, सावध वर्तन आणि आध्यात्मिक शिस्त कशी ठेवावी, हे दशक साधकाला अत्यंत आवश्यक आहे. विचारपूर्वक वागावे. समर्थ सांगतात, विचार न करता केलेले काम दुःखाला बोलावते. प्रत्येक गोष्टीत विचार असावा. बोलताना, निर्णय घेताना, नातेसंबंधात, पैसा वापरताना, गुरुसेवेत, साधनेत. उतावळेपणा नेहमी नुकसानच करतो.
विचाराने चाललेला माणूस कधीही अडचणीत पडत नाही. मनाचा अध्यास टाळा. समर्थ म्हणतात, मनात अनावश्यक विचारांचे पाखरू उडू देऊ नका. मन सतत भूत भविष्याच्या कल्पनात धावत असते. यातून चिंता, नैराश्य, राग, अस्थिरता हे वाढते. मनाला आता इथे ठेवा. जे आहे ते स्वीकारा. अधिक विचाराने मन थकते. स्वभाव सुधारा, चांगुलपणा वाढवा. या दशकात समर्थ एक महत्त्वाचा उपदेश देतात. स्वभाव हा साधनेचा पाया आहे. जर स्वभाव शांत, सुस्वभावी, दयाळू असेल तर साधना अतिशय सोपी होते. ज्याचा स्वभाव प्रेमळ, संयमी, नम्र, सत्यनिष्ठ, तोच देवाच्या मार्गावर सहज चालतो. स्वभाव बदलला की जीवन बदलते. साधकाने जागरूक राहावे. समर्थ सांगतात, जागरण म्हणजे डोळे उघडे ठेवणे नव्हे, मन जागे ठेवणे. जागरूकता साधक चुकीपासून वाचतो, मोहापासून टिकतो, सत्कर्म करतो, वाईट संगती टाळतो आणि विवेकाने जगतो. मन झोपले की चांगले वाईट समजत नाही. म्हणून साधकाने नेहमी जागृत राहावे. कोणाशीही वाईट वर्तन करू नका. समर्थ या दशकात सांगतात, वाईट वागणूक परत वाईटाचेच फळ देते. कटू बोलू नका. दुखावणारी कृती करू नका. अभिमानाने वागू नका. रागाने प्रतिक्रिया देऊ नका. ज्याला नम्रता आहे त्याला देवही नमतो. प्रेमाने वागले की शत्रूही मित्र बनतो. चांगली संगत आणि कुसंग टाळणे हा उपदेश सतत दासबोधात येतो. सत्संग मनाला स्वच्छ करतो, कुसंग मनाला काळे करतो. चुकीच्या लोकांचा व्यवहार स्वीकारला की स्वभाव ढासळतो. मन बिघडते आणि साधना थांबते. चांगल्या माणसांचा संग सत्कर्माची प्रेरणा देतो, भक्ती वाढवतो आणि निर्मळ मन करतो. बोलण्यात शिस्त, मौनाचे महत्त्व. समर्थ सांगतात, वाणीवर नियंत्रण ठेवा. मौन हेच अनेक दुःखांचे औषध. गरजेपुरते बोला, कटू बोलू नका. हसत हसत बोला. सत्य बोलताना नम्रतेने बोला. जास्त बोलणे म्हणजे चुकांची शिदोरी. शांत राहिल्यावर मनाला स्थिरता मिळते. इतरांचा आदर करा. समर्थ सांगतात, जो इतरांचा मान ठेवतो त्याचा मान जग ठेवते. वृद्धांचा आदर, गुरुजनांचा सन्मान, चांगल्या माणसांचा मान आणि सेवाभाव हीच साधकाची खरी ओळख. आदर केल्याने अहंकार नष्ट होतो आणि मनात भक्ती वाढते. चांगले कर्म करा, त्यांच्यात आनंद ठेवा. समर्थ एक सुंदर वाक्य देतात, सत्कर्मातच खरा आनंद आहे. दया, सेवा, मदत, नम्रता, सत्य बोलणे, चांगली संगत ही कर्म सुख देतात. वाईट कर्म मानसिक विष तयार करतात. ज्याला सत्कर्माची सवय लागली तो नेहमी प्रसन्न असतो. गुरुचरण आणि रामनाम. या दशकाचा शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा उपदेश. गुरुचा मार्ग सोडू नका आणि रामनाम विसरू नका. रामनाम मन शुद्ध करते, चित्त स्थिर करते, वासनांचा नाश करते, मोह कमी करते, मनाला शक्ती देते. गुरुचरणाचे स्मरण जीवनातील वादळातही सुखाचा आधार बनते. निष्कर्ष. समास 1, दशक 4 पुढील शिकवणी देते. विचारपूर्वक वागा. मनातील अविचार टाळा. स्वभाव सुधारा. सतत जागरूक राहा. वाईट वागणूक टाळा. चांगली संगत स्वीकारा. वाणीवर नियंत्रण ठेवा. आदरभाव ठेवा. सत्कर्म करा. गुरु आणि रामनाम यांचा आधार घ्या. असे जीवन जगणारा शांत, प्रसन्न, समाधानी आणि देवप्रिय होतो. श्रीराम समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम.
जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्यमूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.